नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर मला एवढे पर्सेंटाइल आहे, तर कोणत्या कॉलेजला मला ॲडमिशन लागेल? किंवा मला 80 पर्सेंटाइल आहेत, 70 पर्सेंटाइल आहेत, तर मला जी-एल-सी कॉलेज लागेल का? किंवा आय-एल-एस कॉलेज भेटेल का? अशा पद्धतीचे सर्व प्रश्न खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. त्यासाठीच पर्सेंटाइल व्हर्सेस कॅटेगरी वाईज जे काही कट ऑफ आहे, एक्स्पेक्टेड कॅप राउंड 1 चा हा किती लागू शकतो? त्याचं एक तुम्हाला इथे मी व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये तुम्हाला जो कट ऑफ सांगणार आहे, तो एक्स्पेक्टेड कट ऑफ आहे. ओके. कारण की ॲक्चुअलमध्ये जर आपण बघितलं कॅप राउंड 1 चा जो सी कडून जो पब्लिश होतो, त्याच्यामध्ये 1 और 2 पर्सेंटाइलचा हा नॉर्मली डिफरन्स असतो. पण खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये क्वेशन येत होते, की सर कॉलेजचे प्रेफरन्स सुद्धा द्यायचे आहेत. त्यासाठी एक टेंटेटिव्ह तुम्ही एक एक्स्पेक्टेड कट ऑफ याची व्हिडिओ बनवा. त्यासाठी कॅटेगरी वाईज एक्स्पेक्टेड कट ऑफची लिस्ट ही तुम्हाला तर मी देणारच आहे. पण ते कशा पद्धतीने कट ऑफ आहे, त्याची सुद्धा यामध्ये तुम्हाला मी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमची या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आपण नॉर्मल सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत, पण त्यानंतर आपण डायरेक्टली जाणार आहोत एक्सेल शीटमध्ये. सो ही एक्सेल शीट ही तुम्हाला दिसत असेल. ओके. यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं, की जो तुमचा डेटा आहे म्हणजेच Google फॉर्मची जी लिंक दिली होती, त्या लिंकच्या बेसवरच जो काही डेटा आहे त्या बेसवरच आपला हा इकडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ हा मी बनवलेला आहे. सो याच्यामध्ये अपलोड युअर स्कोर कार्ड खूप विद्यार्थ्यांनी यामध्ये आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा व्होटिंग कार्ड असेल, अशा पद्धतीने अपलोड यामध्ये स्कोर कार्ड केलेलं आहे. स्कोर कार्ड अपलोड करण्यासाठी सांगितलेलं होतं, तर विद्यार्थ्यांनी त्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे अपलोड केलेलं आहे. व्हेरी गुड. सो याच्यामध्ये नाव मी हाईड केलेले आहेत विद्यार्थ्यांचे, जेणेकरून कोणाला ते दिसलं नाही पाहिजे. आणि इथे व्हॉट इस युअर पर्सेंटाइल हा इथे पर्सेंटाइल आहे विद्यार्थ्यांचं. आणि त्याच्याबरोबर स्कोर जर माहिती असेल, तर मी सांगितलं होतं, की तुम्ही स्कोर त्यामध्ये मेन्शन करा, जर तुम्हाला माहिती असेल युअर आन्सर नुसार. ओके. सो त्या विद्यार्थ्यांनी टोटल जर आपण बघितलं, तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आणि याच डेटाच्या जे काही आधारावर आता आपण आणि प्रिव्हियस इयर जो कट ऑफ जो लागलेला होता, त्या बेसवरती करंट जो कॅप राउंड 1 चा जो कट ऑफ लागणार आहे, त्याचे एक तुम्हाला टेंटेटिव्ह मी सांगत आहे ॲज पर कॅटेगरी वाईज, कॉलेज वाईज. ओके. कॅटेगरी वाईज एक्स्पेक्टेड कट ऑफ 2026 यामध्ये जर आपण बघितलं, तर इथे तुम्हाला कॉलेज नेम दिलेला आहे. सिटी, ओपनचा कट ऑफ किती जाईल, एस-सी कॅटेगरी, एस-टी स्टुडंट, ओ-बी-सी, ओपन ई-डब्ल्यू-एस, एन-टी-1, एन-टी-2, एन-टी-डी, त्यानंतर एस-सी-बी-सी, डी-टी-व्ही-जे आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट म्हणजेच ओ-एम-एस. त्यांचा कट ऑफ किती जाईल याची एक टेंटेटिव्ह आपण बनवत आहोत. जी-एल-सीचं जर आपण याच्यामध्ये जर बघितलं पहिलं स्टार्टिंगचाच, तर याच्यामध्ये ओपनचा जो कट ऑफ आहे तो 99.59 पर्सेंटाइलला लागणार आहे. एस-सी कॅटेगरीचा 97.7 पर्सेंटाइल, एस-टी कॅटेगरीचा जो स्टुडंट आहे 84.5 पर्सेंटाइल, ओ-बी-सी 97.85, ओपन ई-डब्ल्यू-एस 90.1. आता या पद्धतीने तुम्हाला मी कट ऑफ सांगत आहे. पण याचा जो कट ऑफ होता एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोर आहे 91, समजा एखाद्या विद्यार्थ्याचा कोर्स स्कोर आहे, तर त्याने डेफिनेटली गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला अप्लाय करणं गरजेचं आहे. कारण की समजा आपण 90 किंवा 91 जरी लागला कट ऑफ पुढे एक 1 पर्सेंटाइल जास्त जरी गेलं, तरी याच्यामध्ये तुमचा नंबर हा लागू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स सुद्धा अशा पद्धतीनेच बनवायचे आहे, की एखाद्या विद्यार्थ्याचं समजा आता मी के-सी लॉ कॉलेज चा कट ऑफ जर मी बघतोय आता, ओके. सो त्यानुसार जर बघितलं तर के-सी लॉ कॉलेज हा नॉर्मली ओपन कॅटेगरी चा जो कट ऑफ आहे 97.84, मायनॉरिटी कॉलेज आहे. सो 97.84 ओपन कॅटेगरीसाठी आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट यांचा 98.74 पर्सेंटाइलला लागलेला आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोर आता इथे समजा आपण बघितलं 99 पर्सेंटाइल असेल किंवा 98.80 पर्सेंटाइल असेल, अशा विद्यार्थ्यांनी या कॉलेजला अप्लाय करणं गरजेचं आहे. ओके. सो त्या पद्धतीने त्यांना कॉलेजचं प्रॉपरली त्यांना डायरेक्टली हा कॉलेज अलॉटमेंट होण्याचे यांचे चान्सेस हे जास्त होतात. ओके. त्यानंतर फिरोदिया कॉलेजचं जर आपण बघितलं तर पुणेचं कॉलेज आहे. यामध्ये तुम्हाला सिटी वगैरे सर्व दिलेलं आहे. कोणकोणते कॉलेजेस जे टॉपचे कॉलेजेस ते यामध्ये तुम्हाला सर्व दिलेलं आहे. फिरोदिया लॉ कॉलेजचं जर बघितलं तर ओपनचा जो कट ऑफ आहे तो 97.98 ला लागलेला आहे आणि एस-सीचा कट ऑफ जो आहे 93.95 पर्सेंटाइलला. सो हे जे कट ऑफ आहेत, या कट ऑफ
किंवा जो कॅप राउंड 1 चा जो कट ऑफ आहे, जो आता येणार आहे, तो जो कट ऑफ असेल आणि हा कट ऑफ याच्यामध्ये 1 और 2 पर्सेंटाइलचा डिफरन्स असेल. बाकी जे काही पर्सेंटाइल आहेत ते सेम असतील. आता तुम्हाला इथे ठेवायचं आहे, तुम्हाला किती पर्सेंटाइल आहेत? समजा एखाद्या विद्यार्थ्याला 40 पर्सेंटाइल आहेत, तर त्यांनी जर ओपन ईडब्ल्यूचा स्टुडंट आहे, तर ते मॉडर्न लॉ कॉलेज पुणेचं आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण, तर 38.34 पर्सेंटाइल पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. सो याच्यामध्ये 40 पर्सेंटाइल किंवा 41 पर्सेंटाइल ज्या विद्यार्थ्यांना असतील, त्या विद्यार्थ्यांनी या कॉलेजला नक्की अप्लाय करा, ईडब्ल्यूएस कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर एखादा कॉलेज जर अजून आपल्याला जर खाली बघायचं असेल, तर इथे सोलापूरचं काही कॉलेज तुम्हाला यामध्ये ओपन करतो मी. ओके. जेणेकरून सर्व तुम्हाला माहिती पडेल. समजा जळगावचं एक ओपन केलं, तर जळगावचं एस.एस. मांडगे लॉ कॉलेज आहे आणि जामिया कॉलेज ऑफ लॉ आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण, तर ओपनचा कट ऑफ हा किती जाणार आहे? 87.15. एस-सी कॅटेगरी 67.56. एस-टी कॅटेगरी 50.2. ओ-बी-सी कॅटेगरी 80.17. ओके. या कट ऑफचा तुम्हाला प्रॉपरली बघायचं असेल, तर इव्हनिंगला मी लाईव्ह सेशन सुद्धा घेणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोणत्या कॉलेजचा कट ऑफ बघायचा आहे, वन बाय वन आपण लाईव्ह सेशनमध्ये आपण घेणार आहोत. ओके. सो त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. कॅटेगरी वाईज हा कट ऑफ आता हा मी तुम्हाला सांगत आहे, जो की एक्स्पेक्टेड आहे. हाच कट ऑफ तुमचा येणारे जे काही तुमचं कॅप राउंड 1 चा जो कट ऑफ असेल, त्यामध्ये तुम्हाला हा लागेल आणि हे कशासाठी इम्पोर्टंट आहे? एक तुम्हाला आयडिया येईल, की तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत. त्यावरून तुम्हाला प्रॉपरली गाईडन्स भेटेल या प्रॉपरली आयडिया येईल, की कशा पद्धतीने मला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे. कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे म्हणजे काय? तर समजा एखाद्या विद्यार्थ्याला समजा 84 या 85 पर्सेंटाइल आहेत, तर त्या विद्यार्थ्याने इथे कॉलेज बघायचं आहे. समजा मला फक्त मुंबईचेच कॉलेजेस बघायचे आहेत, तर इथे तुम्ही मुंबईला वगैरे क्लिक करा किंवा इथे सर्च करा. तुम्हाला मुंबई भेटून जाईल. ओके. तर इथे मुंबईला क्लिक केल्याच्यानंतर हे सर्व मुंबईचे कॉलेजेस, नवी मुंबईचे सर्व कॉलेजेस यामध्ये आलेले आहेत. कॅटेगरी वाईज जर तुम्ही बघितलं, तर कॅटेगरी वाईज जो काही तुमचा कट ऑफ असेल, जसं की समजा व्ही-एस समजा कॉलेज आहे, त्याचा कट ऑफ ओपनचा किती आहे? जाणार आहे 89.69 पर्सेंटाइलला. सो तुम्हाला 90 अबोव्ह पर्सेंटाइल असतील, तर डेफिनिटली या कॉलेजला तुम्ही अप्लाय करा. डेफिनिटली तुम्हाला हा कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. त्याच पद्धतीने समजा आपण बघितलं आंबेडकर लॉ कॉलेज आहे. ओके. तशाच पद्धतीने संदेश लॉ कॉलेज आहे. असे जे काही कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला पर्सेंटाइल किती आहेत आणि जो आपण कट ऑफ जो बनवलेला आहे, त्याचा कितीपर्यंत जाणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल, की अशा पद्धतीने कॉलेजचा कट ऑफ हा लागणार आहे. ओके. यामध्ये काही जर समजा डाउट असतील, काही प्रश्न असतील, तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनला तुम्ही मला विचारू शकता. ओके. सो कॅटेगरी वाईज खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. त्यासाठी हा कॅटेगरी वाईज कट ऑफ हा बनवलेला आहे. ठीक आहे. फर्स्ट यामध्ये मुंबईचं दाखवलेलं आहे. नंतर आपण लाईव्ह सेशन घेताना त्याच्यामध्ये पुणेचं वगैरे आपण दाखवूया किंवा तुम्हाला ठाणेचं बघायचं असेल, तर ठाणे सिलेक्ट करून ठाणेचं सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके. सो त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली याच्यामध्ये बघायचे आहेत. काही कॉलेजेस जर ॲड नसतील, तर ते नंतरला ॲड होतील. ओके. त्याचं टेन्शन घेऊ नका. पण जे कॉलेजेस ॲड केलेले आहेत, ते तुम्ही प्रॉपरली बघा. ह्याची लिस्ट वगैरे जे काय असेल, Telegram चॅनलला तुम्हाला भेटून जाईल आणि लाईव्ह सेशनमध्ये आपण प्रॉपरली यावर गाईडन्स तुम्हाला देईन मी. ओके. सो कॅटेगरी वाईज जो काही कट ऑफ आहे, तो तुम्हाला दिलेला आहे. थँक सो मच.